हॅलो, नमस्कार मित्रांनो. दिस इज सूरज वानखडे अँड वेलकम टू माय चॅनल स्मार्ट वर्क विथ सूरज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, खूप जणांची आपल्याला कमेंट आल्या होत्या की आपली जी महाज्योतीची स्कॉलरशिप एक्झाम झालेली आहे त्याचा कट ऑफ किती लागू शकतो. तर यावरच आपण थोडी चर्चा करणार आहोत की तुमचा एक्झाम जशा प्रकारे होती तुमची एक्झाम त्याच्या अनुसार आपला कट ऑफ किती लागू शकतो, त्याचबरोबर पुढील प्रोसेस काय राहणार आहे यावर आपण सर्व चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. सर्व सेक्शन किंवा सर्व एक्झामसाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वांची स्पेशल माहिती देणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा कट ऑफ आपला किती लागू शकतो. काय तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओसुद्धा पोहोचवू शकता तुम्ही. काय तर सर्वप्रथम आपल्याला आपला जो महाज्योतीचा कट ऑफ आहे तो पाहण्या अगोदर आपल्याला जी मागच्या वर्षी एक्झाम झाली होती आपली बार्टी आरटी TRTI त्याचबरोबर महाज्योतीची सुद्धा एक्झाम झाली होती, परंतु त्यामध्ये पोलीस भरतीचा सेक्शन नव्हता. पोलीस भरती एक्झाम मागच्या वर्षी झालेली नव्हती, त्यामुळेच ती यावर्षी ॲड करण्यात आली आहे सर्वात प्रथम. तर त्याचा आराखडा पाहून घेऊ आपण की कशा प्रकारचा कट ऑफ राहिला होता आपला पोलीस भरतीचा. सर्वप्रथम आपण बार्टीचा जर विचार केला आपण तर बार्टीमध्ये लगभग 97 प्लस ज्या विद्यार्थ्याला मार्क्स होते त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं होतं. काय त्या विद्यार्थ्याला 97 प्लस ही मार्क्स जे आहे 100 पैकी आहे. 100 पैकी 97 मार्क्स ज्या विद्यार्थ्याला मिळाली तो विद्यार्थी स्कॉलरशिप घेऊ शकला. त्यानंतर आपण जर पाहिली आरटीचा जर विचार केला आपण तर याला सुद्धा लगभग 97 प्लसच मार्क होते जे विद्यार्थी क्वालिफाय करू शकले. त्यानंतर TRTI यांना सुद्धा 97 प्लस मार्क होते. ज्या विद्यार्थ्यांना 97 प्लस मार्क होते त्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे. यामध्ये 97 प्लस का म्हणत आहे मी, ज्या विद्यार्थ्यांना 97 पॉईंट समथिंग सुद्धा मार्क्स होते ते विद्यार्थी सुद्धा वेटिंग लिस्टवर होते. काय तर अशा प्रकारचा हा कट ऑफ लागलेला होता आपला. याच कट ऑफचा आपण अनुसरून करून आपला महाज्योतीचा कट ऑफ हा किती लागू शकतो. जे नवीन कमर असेल ते हा कट ऑफ पाहिल्याबरोबरच भिले असेल किंवा एवढा कट ऑफ 100 पैकी तो पण त्यांच्यासाठी सुद्धा दिलासा आहे की आपण जो हा कट ऑफ पाहिलेला आहे हा नॉर्मलाइज कट ऑफ आहे. हा नॉर्मलाइज कट ऑफ आहे. त्यानंतर जर आपण मागच्या वर्षीचा जो विचार केला तर एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्याला रॉ स्कोर 60 आहे 65 आहे त्यांचा स्कोर नॉर्मलायझेशन होऊन 94 त्याचबरोबर 95 अशा प्रकारचा नॉर्मलाइज स्कोर झालेला आहे. ज्याचा स्कोर रॉ 60 असेल किंवा 65 असेल अशा विद्यार्थ्यांचा स्कोर एकदमात वाढून एवढा झालेला आहे. ज्या विद्यार्थ्याला 50 असेल त्यांचा सुद्धा 80 85 90च्या दरम्यान स्कोर नॉर्मलाइज झालेला होता. तर आता या सर्वांचा आराखडा जर आपण काढलेला आहे, पण याचाच आराखड्याच्या अनुसार आपला महाज्योतीचा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो यावर आपण पाहणार आहोत. जर जे विद्यार्थी आता तुमची आन्सर की आलीच असेल ते तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर तिथे तुमचा स्कोर किती होत आहे तो पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगू शकता की मला एवढा स्कोर आहे. तर जे विद्यार्थी 70 प्लस मार्क्स हा रॉ स्कोर झालेला आहे. नॉर्मलायझेशन सोडून दिलेलं आहे आपण. नॉर्मलायझेशन कोणत्या वर्षी किती होऊ शकतं किंवा कोणत्या वर्षी किती होऊ शकतं त्याकडे आपण दुर्लक्ष करू. आपल्याला नॉर्मलायझेशन स्कोर नाही पाहिजे, काय आपल्याला रॉ स्कोर पाहिजे. काय रॉ स्कोर ज्या विद्यार्थ्यांना 70 प्लस असेल ते विद्यार्थी सेफ स्वतःला समजू शकतात. ॲक्युरेट तर नाही सांगू शकत मी, पण जे 70 ते 75च्या दरम्यान असेल विद्यार्थी रॉ स्कोर ते स्वतःला सेफ समजू शकतात. त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारीला लागून जा. त्याचबरोबर तुमचे जे काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्याच्या तयारीला लागून जा. त्याचबरोबर फिमेलसाठी सुद्धा जे 65 ते 70च्या दरम्यान किंवा 65 प्लस असेल
65 हा खूप कमी झाला, पण सेमच राहू शकते 70च्या दरम्यान. 70 प्लस फिमेलसुद्धा 70 प्लस ज्या फिमेल असतील त्यांचा रॉ स्कोर 70 होत असेल, ते स्वतःला सेफ समजू शकता. त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तयारीला लागून जा. आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट जे तुम्हाला इन्स्टिट्यूट पाहिजे, कुठे तुम्हाला कोचिंग घ्यायचे आहे, ते इन्स्टिट्यूट तुमचं निवडू शकता. म्हणजेच त्याला तुम्ही शोधा की तुमच्या हिशोबानं कोणतं व्यवस्थित आहे, ते आताच तुम्ही तयारीला लागून जा. जे 70 प्लस विद्यार्थी असेल त्यांनी काय, तर आपला स्कोर 70 राहणार आहे. कट ऑफ हा 70 प्लसच होणार आहे. रॉ आहे काय, रॉ सांगत आहे मी. त्यानंतर नॉर्मलायझेशन कितीचं पण हो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तर अशा प्रकारचा आपला कट ऑफ राहणार आहे. त्यानंतरचा आपण व्हिडिओ मिलिटरी जी एक्झाम आहे त्याच्यासाठी सुद्धा बनवू. SSCसाठी ज्या काही एक्झाम आहे सगळ्यासाठी सेपरेट बनवूया. म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरतीचा देत असेल त्यांच्यासाठी हा प्रॉपर व्हिडिओ आहे. त्याचबरोबर आपण अदर एक्झामसाठी सुद्धा सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत. तर पुन्हा एकदा जे विद्यार्थी 70 प्लस असेल ते स्वतःला सेफ समजू शकता आणि ते पुढील प्रोसेससाठी कामी लागून जा. पुढील प्रोसेसच्या कामी लागून जा. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट जमा करा तुम्ही. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की डॉक्युमेंट कोणकोणते लागले त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवा, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्यासाठी आपण स्पेशल लिस्ट बनवू की कोणकोणते डॉक्युमेंट लागू शकतील जे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे अपडेट मिळण्यासाठी तुम्ही आमचं टेलिग्रामसुद्धा जॉईन करून घ्या, जिथे तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळून जाईल याच्या संबंधित. ओके, तर बेस्ट ऑफ लक आणि 70 स्कोर करा, स्कॉलरशिप घ्या आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. धन्यवाद.